सर नमस्ते. नमस्ते सर. नाव आणि पत्ता सांगा सर. सदाशिव निवृत्ती वनखंडे, हां गाव तुकुंडी, हां. तालुका जत, जिल्हा सांगली. तसं हे आपलं जर गाव बघायला येईल तर कर्नाटक बाउंड्रीला कर्नाटक बाउंड्री आहे की नाही. ही व्हरायटी कोणती हो द्राक्षाची? माणिकचे म्हणे. माणिकचमन. माणिकचे बागाचं वय किती? आता सध्याला 21वा चालू आहे. किती 21वा वर्ष चालू आहे? चालू आहे. तुमचं वय किती? माझं वय 40. 40 आहे की नाही. म्हणजे तुमच्या वयाच्या निम्म्या वयाची बाग आहे निम्या वयाच्या पाकला. की नाही. म्हणजे तुम्ही जसं द्राक्ष शेती किती वर्षाला करताय? द्राक्षे आपण कमीत कमी 2004 पासून करताय. बर म्हणजे वयाच्या किती वर्षापासून? वयाच्या तरी पण 10-11 वर्षापासून करतो. म्हणजे लहानपण जे तुमचं आहे ते अगदी द्राक्षातच गेलेलं आहे द्राक्षात है की नाही. गेलेलं आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत अगदी तुम्ही द्राक्ष शेतीच करताय. द्राक्ष शेती टोटल शेती किती एकर? टोटल 4 एकर आहे. 4 एकर शेती. 4 एकर. त्यातली द्राक्ष शेती किती? द्राक्षी 2 एकर आहे. 2 एकर आहे. बाकीची शेतीमध्ये काय? डाळिंब आहे, बर. थोडं काय भाजीपाला भाजीपाला पण आहे. बर. असं. ही जी द्राक्ष शेती आहे साहेब, झाडाचं वय आता 20 वर्ष म्हणाला आहे की नाही. तसं बघायला गेलं द्राक्ष शेती तर जसं वय वाढल तसं तसं द्राक्ष शेतीच काय होते, झाड वीक व्हायला चालू होते है की नाही, आणि उत्पादन कमी व्हायला चालू होते. बरोबर आहे. तर आपल्या शेतीत साहेब बघतोय की भरगतच माल लागलेला आहे. पान पण अगदी हार्वेस्टिंगला आल्यानंतर सुद्धा कसं झालंय पाणी एकदम मोठा साईज चांगला साईज मोठा. झाडाला एका वेलीवर घाड्यांची संख्या किती हो? गडा संख्या एका वेलीवर कमीत कमी नाही म्हटलं तर एक 50-60 आहे. किती? 50 ते 60. 50 ते 60 एका वेलीवर घाड्यांची संख्या. आणि घाडाची साईज जर बघायला गेलो तर साईज किती असेल साहेब? वजन किती असेल या घाडाचं? वजन एक किलोच्या आसपास, आहे की नाही? 800-600 धरून सगळं वरून आहे. सगळे 600 ग्रामच्या धरून पुढचे है की नाही? हा. साहेब तुम्ही आता लहानपणापासून द्राक्ष शेती करता का नाही? तुम्ही अगोदर सुरुवातीला केमिकल शेती केली अगोदर केमिकल करतो है की नाही, नंतर एससीटी केली, यासाठी नंतर एससीटी वैदिक केली वैदिक केली. है की नाही. म्हणजे सगळ्याचा तुम्हाला गाढा अनुभव आहे पूर्ण अनुभव आहे है की नाही. मग आता तुम्ही अगोदर जी केमिकल शेती केली, नंतर एससीटी केली, नंतर एससीटी वैदिक केली, त्यातली तुम्हाला बेस्ट कोणती वाटते साहेब? वैदिक बेस्ट वाटतंय. बर. काय त्यात बेस्ट म्हणजे वेगळे पण तर काय? कसं आहे, बेसल डोस चांगला आहे त्याचा. बर. आणि झाडाला अशक्तपणा आणू देत नाही. काय म्हणला? अशक्तपणा झाडाला येऊ देत नाही. येऊन देत नाही, हा. अजिबात येऊन देत नाही. बर. आणि अगोदर मी वापरत होतो, माल कमी निघायचा. आणि 2016 पासून मी हे वापरला. बाग हीच आहे, बाग हेच आहे, व्हरायटी तीच आहे. व्हरायटी तीच आहे. बर काही बदल नाही ह्याच्यात. बर. वर्षाला तवा केमिकल करतो तो मी 12 टन 13 टन 10 टन एवढाच निघत होता माल बर. सुरुवातीला केमिकल केमिकल मध्ये. बर. हा. ह्याच क्षेत्रामध्ये, ह्याच क्षेत्रामध्ये, एवढ्याच क्षेत्रामध्ये. हा. परत काय असं कृषी अमृत आणि परत वैदिक काय चालू केलं आपण. हा. त्याच्यानंतर वाढत तसंच वर्षाला 2 टन 3 टन 2 टन 3 टन वाढतच जात आहे. बर. सध्याला कमीत कमी नाही म्हणलं तर 25 ते 30 टनापर्यंत अवरेज काढतो मी किती एकरी. बर. एकरामध्ये साहेब झाड किती बसवत आपण? एकरामध्ये हे 850 बुडकं आहेत माझे. अंतर किती? 5x10. 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 साहेब असं आपल्यामध्ये द्राक्ष शेतीमध्ये बऱ्यापैकी आपण बघायला जातो की असं सरीतलं अंतर अतिशय कमी असतं आणि रोपातलं अंतर जास्त ठेवतात, की शेतकऱ्यांना अशी धारणा झाली की द्राक्ष शेती ही कमी जास्त वर्ष टिकत नाही. अंतर थोडा जास्त असल्यानंतर थोडं जास्त दिवस टिकतात बागा. जास्त दिवस अंतर ठेवल्यावर मी काय म्हणतो 20x10 वर 20 वर लावली म्हणून त्याचं त्याला पोषण नाही दिलं. नाही तेवढं नाही चालणार. म्हणजे पोषणाचा रोल जास्त आहे का अंतराचा रोल जास्त आहे? अंतर तुम्हाला सांगतो थोडा मापातच पाहिजे. आता 4x8 आपली पण बाग आहे. बर. खरं उत्पादन कसं होत्या त्याला गर्दी जास्त होत्या. बर. सावलीचं प्रमाण जास्त पडतोय. बर. त्याच्यामुळं पिकावर थोडं कमी निघतोय. म्हणजे हवा पण खेळती राहिली पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे. आणि त्याच्यात कसं हवा खेळत नाही, परत उन्हाचा प्रकाश त्यात पडत नाही. म्हणजे सूर्यप्रकाश पण भोड्यावर पडला पाहिजे.
म्हणजे आता आपण जे वैदिक वापरायला लागलो, वैदिक कधीपासून वापरता साहेब तुम्ही? 2016 पासून. हे सुरुवातीला एससीटी होतं 2016 साली. 16 साली. म्हणजे माझ्या मते कंपनीची सुरुवात सुरुवात. 2016ला हा. आहे की नाही? तेव्हापासून म्हणजे तुम्ही फाउंडेशन मेंबर आहे तसं, होय. आहे की नाही होय की. साहेब? द्राक्ष शेतकरी आता एससीटी वैदिक मध्ये कित्येक आले आणि कित्येक गेले. हम्म. म्हणजे काय काय जणांनी वापर पण केला आणि कसं आहे आणि तुम्हाला मधनं सांगू सोडून पण दिले. ह्याला मुद्दा हा पहिला केमिकल केलेलं असतंय, हा नंतर ना ह्याच्यामध्ये कृषी अमृत मध्ये आला. हा आल्यानंतर एकच वर्ष करून जर सोडला हं. तरी पण ते पण नाही, इकडे हे पण नाही. बर त्याला कंपल्सरी 2 डोस हा 3 डोस द्यायलाच पाहिजे. द्यायलाच पाहिजे. बर कंपल्सरी काडीवर काडी बनवून घेताना 1 डोस, हा परत गोडी छाटणी. गोडी छाटणीला, फळ छाटणीला 1 डोस, हं. परत नंतर 60 दिवसाला 1 डोस. हा ही पहिला 4 ते 5 वर्ष तर असं करावं लागतं. बर म्हणजे वर्षातून तुम्हाला काय म्हणायचं की वर्षातून किती डोस दिले पाहिजे? वर्षातनं 3 डोस दिले पाहिजे. कधी कधी एक काडी खर- तयार करताना, खरड छाटणीला? खराड छाटणीला, दुसरा? एक गोडी छाटणीला, बर फळ छाटणीला, हा परत एक 60 दिवसांनी पाणी 60. उतरल्यानंतर म्हणजे सेटिंग झाल्यानंतर पॉईंटच्या वेळेला. पॉईंटच्या वेळेला द्यायला बर. पाहिजे. ह्या 3 बेसोल दिल्यानंतर काय फायदा होईल हो साहेब शेतकऱ्यांना? वजन जोरात निघणार, जबरदस्त निघणार, हा. क्वालिटी जबरदस्त निघणार, हा. मम्मीचा पाण्याचं प्रमाण कमी होणार हा आणि माल जास्त वजन येणार. मम्मी कधी होतो? मम्मी पाणी धरायच्या मोक्यातच मम्मी होतोय. होते का नाही? आणि 1 डोस हा शुगर चढता वेळी हा तेव्हा एकदा होतंय. होतंय. 2 वेळी मम्मी म्हणजे ज्या वेळेला झाडातली कमजोरी बाहेर येते हो. त्यावेळेला मम्मी व्हायला चालू चालू होते. होते. खरं कुठं? होय. ज्या वेळेला झाडाला खरी ह्या घडाला ज्या वेळेला खरी अन्नद्रव्याची गरज कधी असती? पहिल्यापासून गरजेचं आहेच, पहिल्यापासून कसं परंतु फुगवणीचं, वजन लांबीचं गरजेचं नाही. काढायचं. पहिला फुगवणीचा काळ आणि लांबीचा काळ. हा नंतर फुगवणीचा काळ, लांबीचा काळ संपला. हा मग ती गोडीचा काळ, गर भरण्याचा काळ, हा त्यावेळेला खरंपणे एकदा गरज आहे. तेव्हा एकदा गरज गरज आहे. आहे. आणि त्याला सॉइल चार्जरचे आठवड्याला हम्म. किंवा 12 दिवसाला हम्म. 2 लिटरचे असू दे, 5 लिटरचे असू दे, बर त्यांच्या मालानुसार बर खालून ड्रिपनं द्यावं लागतं. द्यायलाच पाहिजे. कंपल्सरी द्यावं लागतं. सॉइल चार्जर काय काम करते साहेब? सॉइल चार्जर असा आहे, हम्म. एक माणसाचा एनर्जी, बर माणसाला असा एनर्जी, आता काय काय केमिकल मध्ये एनर्जी आहेत, बर केमिकल मध्ये एनर्जी आहे म्हणायचं का तुम्हाला? आहेत की. बर खरं असं नाही सॉइल चार्जर सारखं. हा म्हणजे आता कसं केमिकल मध्ये आता एनर्जी ते- आहे, नाही परंतु ना. दारू पेलेल्या माणसाला जशी एनर्जी येते येते. तशी एनर्जी आहे. हा तशी आहे. हा म्हणजे कसं आता स्टिंग म्हणून आल्या, पेल्यानंतर जरा फ्रेश वाटतंय म्हणते माणूस. किती वेळ? अहो 10 मिनिटं 5 हा. मिनिटं आणि नंतर नंतर मोकळं पडतंय आणि परत. नंतर टाय फिश हं. आहे की नाही? हाय की. एकदाच तेवढं स्टिंग करते हे नंतर. काय सॉइल चार्जर काय आहे का नाही, बर अगदी पकडून ठेवत्या, झाडात एनर्जी आणत्या, हा. झाडाला कधी असं कमजोर होऊ दे मंजूर अजिबात होऊन देत नाही. नाही. हा, है की आणि नाही? मुळ्याच्या संख्या भरपूर वाढतात. हा आता बघा मुळ्याच्या संख्या कंटिन्यू चालूच असतात. मुळ्याच्या संख्या झाड हे कशावर उभारलेलं आहे? एक तर माती आणि माती. त्याचं मूळ मूळ आहे की नाही? हाय. मग आपण 10 वर्ष झाली एसीटी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर केला सुरुवातीला, नंतर वैदिकचा वापर केला. बेसल डोस मध्ये आता साहेब काय काय देता आपण? बेसोल डोस मध्ये कृषी अमृत देतोय, हा परत मायक्रो चार्जर देतोय, हा परत RNPH RNPH RNPH, आणि नंतर परत ते अजून आहे की सेटिंग Setting charger. चार्जर SSM जातात. एसएसएम मध्ये बेसल डोस मध्ये जाते. होय. बर कृषी अमृत RNPH आणि एसएसएम चा बेसल डोस दिल्यानंतर द्राक्ष बागेमध्ये बदल काय होतो? बदल तुम्हाला सांग काय, काळुकी. हा सगळ्यात पहिला मुद्दा काढू. काळोखी. बर काळोखी. परत कसं रोगाला बळी पडत नाही जास्तीत जास्त. बर परत फ्रेशपणा वाढतोय झाडाला. झाडाला. बर साहेब काळोखी कधी वाढते हो? काळुकी झाडामध्ये ताकद असेल तरच तरच काळोखी काळोखी वाढते. साहेब द्राक्ष शेती तुम्ही आता 40 म्हणजे 20-22 वर्षाला करता आहे की नाही? ज्यावेळेला तुम्ही केमिकल शेती करत होता त्यावेळेला ज्यावेळेला द्राक्ष बाग हार्वेस्टिंगला येते त्यावेळेला पानं कशी व्हायला पाहिजे? तो पानं लालसर मुडावर होते. बर लाल लालसर, म्हणजे पिवळसर. पिवळसर पिवळ्यासारखं होतंय माल. बर हे जे पान काय पिकत काढीतलं येतो. पीक कान पान पिकत येतोय. मग आता आपल्याला माल साहेब हार्वेस्टिंगला किती दिवस अवकाश आहे? असं माल कसं आता द्राक्षे कसं पिकत येते नंतर पान पण पिकत येतोय पिकत त्याला. येते ह्याला पान अजिबात पिकणार नाही. नाही? माल काढला सकर सर हाय असं पान राहणार. माल हार्वेस्टिंग झाला तरी सुद्धा हाय असा पान राहणार. साहेब बागेचा आता किती दिवस आहे? 4 महिने 22 दिवस झाला आता.
किती 4 महिने 22 22 दिवस म्हणजे किती दिवस झाले 4×12 12. 120 दिवस आणि हे 22 दिवस म्हणजे किती दिवस झाले 142 दिवस झाले म्हणजे हार्वेस्टिंगला किती दिवस अवकाश आता हार्वेस्टिंगला आलेलाच आहे हार्वेस्टिंगला आलेलंच आहे. आता व्यापारी दाखवायला पण चालू केलेत चालू केले तर 2-3 ते 3 दिवस आहे की नाही त्याला म्हणजे हे आता हार्वेस्टिंगला आलाय म्हणा आपल्या बागेत साहेब पान कुठे पिवळं पडले का हो पान कुठेही बघा की तुम्ही कुठेही फिरून बघितलं तर एकही पान पिवळा पडलेलं नाही नाही आणि पानात संख्या पण कसं आहे बघा हे कसं किती साहेब साईज मोठं, काय किती झालं size, हात दाखवा हात धरा बरं पाठीमागनं 2 हाताच्या पेक्षा मोठा आहे. किती? 2 हात. हात सुद्धा अगदी लाजवल साहेब एवढं मोठं पान आहे साहेब एवढं भरमसाठ माल आणि एवढं ग्रीनरी फुल आहे आता जर बघायला गेलो साहेब घड आहे इथं, आहे का नाही घडाच्या पुढे जर बघायला गेलो किती लांब काडी पिकले हो पूर्ण पूर्ण शेंड्या बघा. पूर्ण ही इथं काडी कुठून आल्या? हा, पूर्ण शेंड्यापर्यंत बघा इथपर्यंत काडी पिकलेली आहे. आहे आता हे पण बघा हे कुंटले पण पिकतच आले इकडं हे पण आली पिकत इकडं आले. हा. म्हणजे 10 फुटाचा वलांड असून सुद्धा आपल्यात सूर्यप्रकाश आत येत नाही साहेब द्राक्ष बागायतदारांसाठी ज्या वेळेला माल लोड होतो त्याला कॅनवापीसाठी बराच प्रयत्न करावा लागतो लय करावा लागतोय कसं 7 ते 8 फूट अंतर असते 7-8 फूट अंतर असते तर त्यांना एवढा त्रास करावा लागतो तर आपलं 10 फूट अंतर आहे तरी सुद्धा कॅनवापीस पण सुंदर आहे पानं पण हिरवेगार आहेत माल पण भरगच आहे हे सगळं कसं काय जुळून येतो तुम्हाला सांगू काय बाग गोडी छाटणी फळाची छाटणी घेतल्यानंतर सॉइल चार्जर डोळा फुगायच्या टायमाला म्हणजे 11व्या-12 दिवसाला बर म्हणजे काही लवकर होतंय काय 2 दिवस काय 2 दिवस नंतर होतंय थोडे दिवस लवकर होतंय बर त्याच्यात त्यांच्यानुसार काळजानुसार सॉइल चार्जर एकदा त्याला खालून देणे बर बेसल डोस तर अगोदर छटणीच्या अगोदर अगोदर गेलेलं असतं किती दिवस अगोदर 10 दिवस 10 दिवस ते 12 दिवस अगोदर अगोदर. तेव्हा 15 दिवस घातला तर एकदम चांगलं एकदम चांगलं काय त्याचा अडचण? फायदा काय होतो खालून मुळी चालू असतात खालून मुळी म्हणजे अन्नद्रव्य ज्यावेळेला खोडातनं ज्यावेळेला काढीत जाईल जाईल त्यावेळेला जे काही येणारा डोळा आहे ते एकदम सशक्त येतो हो. हा. आणि गोळी घड बाळी घड आपल्याकडे कुठे काही बघायला वाटत नाही तसं बर त्याच्यात काही वाटत नाही बर एकदम ताज्यानुसार एकदम टवटवीत एकदम हिरव्या मुळीवर घड येतो येतोय बर येतोय. बर तिथनं पुढे प्रोसेस कशी तिथून असते पुढून वांज काढल्यानंतर तिथून पुढून 12 ते 14 दिवसापर्यंत तिथून आणि एक 5 लिटरचा डोस द्यायला पाहिजे Soil charger सॉइल चार्जरचा द्यायला पाहिजे बर त्यानंतर तिथून फ्लॉवरिंग स्टेजला तिथून एक तिथं एक द्यायला पाहिजे आणखीन एक डोस आणखीन म्हणजे एक प्रत्येक 10 दिवसाची स्टेज आहे स्टेज आहे म्हणजे त्या 10 दिवसाला जर आपण सॉइल चार्जर कंटिन्यू केलं तर कुठलीही समस्या येत नाही अजिबात समस्या काही येत काहीच येत नाही नाही. पानाचा वेलाचा भरपूर लांबी होतोय परंतु आपला हे पान आता 12 पान 15 पान घडाच्या 20 पुढे पान. साहेब किती पानांची आवश्यकता आहे अवश्य घड्याच्या पुढे 8-9 ते 15 पानापर्यंत कमीत कमी 8 जास्तीत जास्त 15 पानापर्यंत अन्न निर्मिती कोण करते साहेब पान निर्भर पानच करायचं आहे की नाही हा. ज्या शेतकऱ्यांचं पान धष्टपुष्ट वाढतंय. वाढतंय ज्याचं पान मोठं होतंय होतंय. ज्याच्या पानामध्ये हरितद्रव्य निर्माण करायची ताकद आहे होय. त्याच्या बागेमध्ये द्राक्ष शेती सक्सेस आहे सक्सेस होय. आहे साहेब आज तुम्ही 10 वर्ष झालं द्राक्ष शेती करता एसीटी वैदिक सोबत एसीटी वैदिक एसीटी सोबत पहिल्यांदा 4-5 वर्ष आणि 4-5 वर्ष एसीटी वैदिक सोबत 1 वर्ष असं कधी झालं का हो साहेब तुम्ही सॉइलची टेक्नॉलॉजी वापरली आणि तुम्ही फेल गेला 1 वर्ष सकट फेल गेलेलं नाही किती 1 वर्षी सकट फेल गेलेलं नाही नाही बर आणि एक वेळा हाय असा माल गारपीट पाऊस होऊन हं हाय असा माल चिरलेला हाय असा कातरून टाकलेला खाली हं काही लोकातले काही बाजूची बागा काही गावातली बागा पूर्ण फेल गेलेली सगळी सगळे पूर्ण आपल्या टोटल गावात तिकुंडी गारपीट झाली होती कारण की गारपीट तसा आपला हे जो बाग बघायला गेला सर आपण गुढी चटणी किती तारखेला घेतो गोडी चटणी त्या टायमाला नोव्हेंबर डिसेंबर 10 तारखेला घेतलेली मी त्या टायमाला आहे का नाही म्हणजे साहेब आपल्याकडे हा दुष्काळ पट्टा आहे दुष्काळ पावसाच्या पाण्यावरच आपण द्राक्ष शेती करतो करतोय होय. खरड चटणी असू द्या किंवा गोडी चटणी असू द्या आपण खरड चटणी साहेब कधी एप्रिलमध्ये कधी घेतली का नाही नाही. कधीच नाही काही आपली कधीच खरड चटणी किती तारखेला असते खरड चटणी ऑगस्ट सप्टेंबर. आता ह्या वर्षी जर बघायला गेलो तर पाऊस कधी चालू झाला साहेब पाऊस या वर्षी अगोदर चालू झाला मे महिन्यात चालू झाला लवकर मे मध्ये चालू आहे की नाही मे 15 तारखेला वगैरे चालू चालू झाला तसं बघायला गेलो तर ह्या वर्षी द्राक्ष शेतीसाठी संकटाचा काळ म्हणून ओळखला जातो होय, आहे की नाही होय. मी बऱ्याच मातब्बर जुन्या शेतकऱ्यांना मी भेटलो त्यांची मी प्रतिक्रिया घेतली ते म्हणले आमच्या कारकिर्दीत
ह्या मागच्या वर्षीसारखा पाऊस कधीही पडलेला नाही कधीही पडलेला नाही. कधीच पडला नव्हता. एवढा विक्रमी पाऊस पडला. ज्यावेळेला साहेब पाऊस जास्त होतो त्यावेळेला द्राक्ष संख्या जे उत्पादन आहे ते वाढतं का घटतं? घटतंय. घटतंय का नाही? पाऊस जास्त झाल्यानंतर कसं मुळ्याच्या संख्या म्हणा, हं. झाडाचा पाऊस पडल्यानंतर पानाचा अन्नद्रव्य म्हणा, हं. काडी पिकत नाही. काडी काडी पिकत पिकत नाही. नाही. बरं. त्याच्यामुळं बळी पडत असं मग कमजोर होत्या आपल्यात झाड. मग आपल्यात काय सूर्यप्रकाश तुम्ही काय शेपेट आणला होता का? नाही, सूर्य नाही, वगैरे नाही. काय विकत आणला होता का? हे कमाल आहे की हं. कृषी अमृतचा एससीटी वैदिकची कमाल आहे. हा एसएट वैदिकचा कमाल आहे. कमाल आहे. कमाल. पोषणाचा रोल किती टक्के वाटतो साहेब तुम्हाला? पोषणाचा द्राक्ष शेतीमध्ये पोषणाचा रोल किती टक्के? 80% रोल आहे. किती? 80%. 80% रोल आहे. हं. आणि फवारणीमध्ये साहेब आपण जर बघायला गेलो तर कुठल्या एका पानावर दावण्या आहे, करपा आहे, असं कुठं? तसं काही दिसत नाही कुठं. बर. करपा दावण्या काय दिसत नाही आणि रोगाला तर बळी पडतच नाही. काय म्हणला? रोगाला बळी बळी पडत पडत नाही. नाही. का बरं बळी पडत नाही? त्याला पोषण भरपूर खालूनच दिलं ना. पोषकच एकदम पोषण स्ट्रॉंग दिलेलं strong आहे दिलेलं आणि असतंय. सातत्याने 10 वर्ष झालं तुम्ही वापरताय. वापर. साहेब माझ्या मते सगळ्यात जुने शेतकरी हेच. होय. मी स्वतः सुद्धा 7 वर्ष झालं साहेब हं. सॉइलच्या टेक्नॉलॉजीमध्ये आलो. बरोबर. माझ्या अगोदरचा तुमचा वापर आहे, वापर है की नाही? हं. म्हणजे माझ्यापेक्षा पण तुम्ही लय जवळनं सॉइलच्या टेक्नॉलॉजीला ओळखलंय, ओळखलं. है की नाही? बरोबर. जास्त वापर म्हणजे जास्त प्रमाणात आणि कंटिन्यू तुम्ही सातत्याने वापर केलेला आहे. कंटिन्यू आपल्या भागात जर बघायला गेलो तर द्राक्ष शेती किती टक्के हो साहेब? आपल्या भागात मग तर एक 70% आहे किंवा 70% द्राक्ष द्राक्ष शेती आहे. सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का? आहे की केमिकल वाल्यासांची पण कसं आहे ते पण एक वर्ष पिकतात, एक वर्ष पिकत नाहीत, एक वर्ष पिकतात, एक वर्ष पिकत नाही. हा म्हणजे झिकझॅक पद्धत आहे, झाकपूक पद्धत आहे, हा है का नाही? म्हणजे कसं झाडाला अशक्तपणा आल्या की नाही दुसऱ्या वर्षी पिकत नाही. पिकत नाही. मग आपल्यात साहेब सातत्यानं का बरं येते? कंटिन्यू वर्षाला किती लोड पकडताय हं. तेवढं लोडिंग माल देतोय. बर. हं. आता येताना घड्याची संख्या किती आली होती का सगळी ठेवली? येताना गाड्या संख्या ह्याच्यातली निम्मी कमी केली की किती निम्मी कमी केली कमी. साहेब? ह्या वर्षी म्हणजे- शेतकऱ्यांना कसं ह्या डोळ्याला फुटतंय का नाही असं हा प्रत्येक डोळ्याला फुल होतच बर त्यातलं आपण कमी केलं. कमी केलं कमी केलं. म्हणजे निम्म्याला माल कमी केलाय. निम्म्या निम्मा. साहेब एवढा लोड माल ठेवून सुद्धा मम्मी का बरं झाला नसेल? मम्मी का बरं तर आता ते आपण खाली काय बेसल डोस. देतोय बर. त्याच्यानंतरच ते वर्ण देत असते. है की नाही? म्हणजे मातीला जर आत्मा तृप्त केला तर ते आपल्या पिकाचा आत्मा तृप्त करते. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी कशाची काळजी घेतली पाहिजे हो? मातीची काळजी. मातीची काळजी घ्यायला पाहिजे. मग शेतकरी कशाची काळजी घेतो? द्राक्ष शेतकरी खरं सांगायचं बरं का, बरोबर. द्राक्ष शेतकरी कशाची काळजी घेतो? घडाची काळजी घेते. कशाची? घडाची. घडाची काळजी घेतो. घडा- हाच खरा बदल आहे. बरोबर. तुम्ही घेतली मातीची काळजी, इतर शेतकऱ्यांनी घेतली झाडाची काळजी. झाडाची पण नवं. घड किती घडाची. करतात, कसं मोठं होतं तेच अहो बघायचं. घडाला काळजी करायला गेलं तर साहेब कसं आहे अनेक तुम्हाला सांगतोय का घडाला बघितलं तर ते घडाच्या काळजी केलं तर घड्यात संख्याच निघणार नाही, खालून दिलं तरच वर देणार आहे ना. तर हा होय. बऱ्यापैकी शेतकरी साहेब फवारणीवर जास्त खर्च करतात. काय काही त्यांच्या मनानुसार असतं. ते कसं केमिकल जास्त केले की नाही केमिकल फवारणी जरा जास्त करावं लागतात. करावं लागतं. करावं लागतं. म्हणजे 100% करावं जमिनीत लागतं. ज्यावेळेला आपण पण केमिकल केलंय. देईल आपण पण केलंय अगोदर भरपूर. सगळं करून बसलाय. भरपूर करून भागला आणि देवपूजेला असं म्हण आहे ना, होय होय. करून काय- भागले आणि देवपूजेला लागले. लागले. बरोबर. लागले. हा. मग आता तुम्ही देवपूजेलाच लागले. आता हे सगळे केमिकल सगळं केले. सगळं केलंय. बर. सगळं केलंय. आता फवारणीबद्दल हं, म्हणजे असं दावण्यावरच्या बुऱ्यावरच्या करप्यावरच्या हं, हे फार हं. केमिकल केलं की नाही कमीत कमी नाही म्हणतात 3-4 असं फवारणी घ्यावं लागतात. एका स्टेजवरती स्टेजवरती. एक रोग असतो त्याला हा बर बर. बळी पडत असतं. हं. आपण तेव्हा काय एक फवारणी दिली तर भरपूर होतंय एका फवारणीत ते लगेच कंट्रोल मध्ये येते. कंट्रोल आणि दिसत पण नाही. हं. दिसत- तरी सुद्धा भीतीपोटी भीतीपोटी एक मारायचं. एखादं मारायचं. हा. बर. वर्षात साहेब वर्षात बघा माझं औषधचं खर्च हं, कमीत कमी एकरी हं. एक 40,000 ते 50,000 रुपये खर्च. शिंडी दांडी झाली शेंडी दांडी है की नाही? त्यात आणि परत आणि असं तसं म्हणून काडी सकट तयार होते अजून परत त्यात. बर. 40-50 रुपयाची एकदा औषध आणली आणली. एक खरड चटणी आणि गोडी चटणी दोन्ही. सगळं आवडते. आपण पोषणावर किती खर्च करतो साहेब खाली एकरी? पोषणाला हा एकरी नाही म्हटलं तर साहेब
40 ते 50,000 रुपये खर्च करतो एकरी एकरी. म्हणजे बेसोल डोस बेसल डोस नाही आपण- 40 ते 50,000 रुपये होत नाही. कमीत कमी 20,000 रुपयाचे एक डोस धरले तर 60,000 रुपये बेसोल डोसचे झाले. हा बर आणि सॉइल चार्जर किती जातो साहेब टोटल? साहेब तुम्हाला सांगतो कमीत का कमी 60 ते 80 लिटर जातो. 60 ते 80 80 लिटर सॉइल चार्जर साहेब मी तेव्हा पहिलं देत होत तेवढं. बर आता मी त्याच्यातच आता किती वर्ष झालं माझं 11 वर्ष असं आता हे 10 वर्ष 10 वर्ष चालू माझं आता बर सध्या. बर हा त्याच्यामुळं मला कमी लागतोय. सर्व आता कमी कमी लागायला लागले. आता कमी कमी लागायला लागलंय. बर सुरुवातीला ह्याने सांगितलेलं सारखं 3 डोस 4 डोस असं बांधत होतं. बर एक 5-6 वर्ष झालं आम्ही पण सुरुवातीला 3-4 तसं डोस केलंय बांधलं. तसं केलंय बर सरळ हा. बांधलंय तो. बर बर हा हा. हा मग 20-20 लिटर 40-40 लिटर सॉइल चार्जर द्यायचं. हा 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 मग परत तुम्हाला सांगायचं म्हणतो आता काय आहे का नाही हा. आता थोडं आता कसं पुढं करत गेलं तसं थोडं 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 कमी कमी लागायला लागलाय आपल्याला. म्हणजे मातीचं काय झाली मातीची भूक भागलेली आहे. भूक भागली. भूक लागली म्हणजे भूक भागवायसाठी काय केलं पाहिजे सुरुवातीला सातत्यानं देणं गरजेचं आहे. देणं साहेब, द्राक्ष शेतीमध्ये एससीटी वैदिक मध्ये बऱ्यापैकी व्हिडिओ बघून येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. भरपूर परंतु सातत्यानं टिकणाऱ्यांचे प्रमाण का कमी आहे तर ह्याचं रहस्य आपल्याला समजले आता की शेतकरी काय करतात एक डोस घालतात आणि त्याकडनं अपेक्षा जास्त घेतात करतात. अपेक्षा घेतात जास्त घेतात हा. खरं तसं नाही होणार. बर एक डोस बांधला का नाही कमी वाटायला लागला दुसरा डोस पाहिजे त्याला लगेच द्यायचा. परत आणि कमी वाटायला तिसरा डोस पाहिजे. राम सर म्हणते ते खरं आहे की नाही पहिला डोस मातीला मातीला. दुसरा डोस पिकासाठी पिकासाठी आणि तिसरा डोस किशासाठी. किस्सासाठी किसा कोणाचा बरोबर झाडाला आहे. झाडाला किसा आहे का नाही नाही ते मालकाला किसा आहे. आपणालाच किस्सा आहे ना. आहे का नाही हा. म्हणजे शेतकऱ्याला जर किसा भरायचा असेल तर 3 डोस देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे का नाही हं. साहेब सॉइल चार्जर काय काम करतो आणि सॉइल चार्जरची ताकद काय आहे? सॉइल चार्जरची ताकद आणि त्याचं काम काय म्हटलं तर हं, साहेब ते सॉइल चार्जर सोडलं हं. मुळी फ्रेश फ्रेश होते एकदम मुळी फ्रेश होत्या हं. आणि आपट्याक म्हटलं तर त्याला उचलून देण्यावर उचलून देणं म्हणजे घरात जर साहेब तुम्ही रेशन नेऊन ठेवलं हं. काय आणि घरात तुमच्या लेडीजच नाहीत तर करणार कोण? करायचं काय आहे त्याला सॉइल चार्जर हा आचारी आहे हा. है का नाही बरोबर आहे. ते पचवून देणं त्याला चारणं त्याला आणि झाडाला महत्वाचं. अपटेक करणं हे सॉइल चार्जरच काम करू शकतं. बरोबर. म्हणजे सॉइल चार्जर किती दिवसाला दिलं पाहिजे? 10 ते 12 दिवसाला द्यायला पाहिजे. द्यायलाच पाहिजे. पाहिजे. मुळी किती तास काम करते हो? 7 तासापासून 7 दिवसापर्यंत मुळी काम करते. केवढं? त्याला रिपीट जर सॉइल चार्जर परत दिलं होय. तर मुळी कंटिन्यू चालू राहते. कंटेनर ते जर चित्र जर शेतकऱ्यांना जर बघायचं असेल साहेब पाठीमाग जरा मी झूम करतोय घडांची संख्या बघितलं तर अगदी थप्पी लावल्या का आता माल आहे. होय, होय. काय काय शेतकरी काय म्हणतात काय माहितीये का साहेब एससीटी वैदिकची उत्पादनं जी व्हिडिओ करतात ते एकाच ठिकाणी उभारून करतात आणि जिथं माल दाट आहे तिथेच बघून आपण हा, हा, पूर्ण ह्या लाईनीतनं जाऊन त्या लाईनीत येऊया त्या लाईनीत जाऊन प्रत्येक लाईनीत बघूया. हा. आणि एक वैशिष्ट्य साहेब हं. हे काय वलंड वाळलंय तरी पण खोडा सणाला फळ सुटलेलं सारखं सुटलं. साहेब, एवढ्या ही- वर्षाचं ही बाग जी आहे. खोड आहे ही जून झालेला खोड आहे जुनं झालेलं आहे. एकदम हे बघ की. हे बघा हो काय तो वाळून गेलंय वाळून. वाळलं. हो काय साहेब ही काय आहे? हे वाळून गेलेलं आहे. आता ह्याला नुसता साहेब हं. किती 1 2 3 4 काडी निघाल्या. 4 काड्याला ह्याला घड बघा किती आहे बघा, ते. ही काय झाली साहेब ही खोड आहे ना काय झालं खोड सगळं पोकळ झालंय पोकळ. कारण की ही जून वय वय पण झालेलं वय आहे. झालंय हो साहेब. आता ह्याचं- वय होऊन हो हा. काय हे पूर्ण मोकळं झालंय आहे हा का? काय. आता हे त्याच्या अलीकडचं त्याच झाडाचं आहे त्याच्या झाडाचं एक काडी आहे हे. ही काडी काढलेली आहे. हा, ह्या काडीला बघा आता 1 2 3 4 5 6 किती 7 कसं आहेत बघा एका साहेब काडीला साहेब 7 घड आहेत. हा. साहेब शेतकऱ्यांना एका झाडाला 6-7 घड ह्या वर्षी लागलेले नाहीत. हा. काय म्हणलो तर आपण एका काडीला घ्यायला लागलो काढेल म्हणजे हिचं रहस्य काय तर सातत्यपूर्ण वापर महत्वाचा आहे. आणि पूर्ण ममिकेशन नाही काही नाही कुठल्याही झाडाला बघा हा. आणि कुठल्याही झाडाला घड मोपा. अगदी भरगच माल लागला बघा, इकडं पण तसंच आहे मालच काय कुठं पण जावा सगळीकडे माल अगदी भरगच आहे. तसं बघ आपल्या भागात जे काही साहेब द्राक्ष शेतकरी आहेत तसा द्राक्ष पट्टा सांगली जिल्हा आणि नाशिकमध्ये भरपूर प्रमाणात केला जातो आहे की नाही. आहे. ह्या वर्षी जर बघायला गेलो तर नाशिकमध्ये द्राक्ष शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. होय सर. कशामुळे उद्ध्वस्त झाली तर त्याचं रहस्य जाणून घेतलं तर केमिकलचा अतिवापर हा साहेब. केमिकलच्या अतिवापरामुळे नाशिकची द्राक्ष शेती उद्ध्वस्त झाली हं. आणि तिथं साहेब शेतकऱ्यांना आता खायला सुद्धा द्राक्ष मिळणार इतकी बिकट परिस्थिती झाली. हं. द्राक्षाचे दर किती आहेत साहेब आता माहिती आहे का तुम्हाला? आता साहेब ते आपल्याकडं हं.
एका पर केजी बघा हा 70 ते 80 रुपये आहे. 80 रुपयाने साहेब 4 किलोचे किती झाले? 8 चोक 32, 320 रुपये पेटी पेटी. है की नाही साहेब? सुरुवातीला द्राक्ष शेतीचे पेटीचे दर किती होते? सुरुवातीला लय होती हो साहेब, 130 रुपये, अगोदर- 140 रुपये अगोदर. केजी 5-6 वर्षापूर्वी. 5-6 वर्ष साहेब. हं. मीच हेच बाग एसएसटी वैदिक केल्यानंतरच हं. 35 टन माल काढलाय. हं. 24 रुपयाने किलो दिलतो. 24 रुपये किलो. 24 रुपये किलो. 24. पेटीचे किती झाले? पेटीची किती बघा 100 रुपये झाले. 100 रुपये है का आतच होते हो साहेब. झाले का? खराय खोट आहे? 100 रुपये 100 रुपये 100 रुपये धरू साहेब. 24 25 धरू, 25 चोक 100 धरू. होय. 100 रुपयेवर आता 300 रुपयेवर काय गेलं माहितीये का? हा द्राक्ष शेती पिकायचं कमी झालं. कमी झालं. बरोबर खरंय का खोट आहे? भाव वाढतो. उत्पादन घटल्यानंतरच भाव वाढतो. बरोबर आहे साहेब. हा. साहेब जसं तुम्ही ह्याच बागेचा माल 100 रुपये पेटीने पण दिला दिलाय. आणि आता 300 रुपये पण पेटीने देताय देत आहे. देताय का नाही? बरोबर साहेब. मग आपल्यात कधी पिकायचं कमी झालं का? पिकायच कधीही कमी झालं नाही का साहेब. झालं नाही? तर सातत्यपूर्ण एसीटी वैदिकचा वापर चालू आहे. वापर चालू आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी इथनं समजून घ्यायला पाहिजे की सातत्यानं वापरलं तरच काय होऊ शकतं, एक चमत्कार होऊ शकतो बरोबर साहेब. बदलणं हा बदल तर केलाच पाहिजे, परंतु योग्य बदल केला वेग पाहिजे. बदल केला पाहिजे. बरोबर आहे लक्षात आलं का? बदल हा प्रत्येकाने करावा, फक्त योग्य बदल करावा. बरोबर. आणि ज्यात एकदा रिझल्ट आला तर तुम्ही ते कंटिन्यू तेच वापरलं पाहिजे. बरोबर. साहेब तुम्ही साहेब तुम्हाला सांगू काय, हं. आता आपल्याकडं हं. कमीत कमी नाही म्हणते एक 30 एकर शेती तर हं. पूर्ण अवेलेबल ह्याच्यावरच आहे. काय सांग किती? 30 एकर 30 एकर 30 एकर तुम्हाला सांगायचं म्हणता हाय 30 एकर बागातनी तुम्हाला हाय असं फिरवून दाखवून आणतो. हं. कधीही बागा फेल गेलेले नाहीत. ते कशा काय वाढले आपले एसीटी वैदिकवर एसटी वैदिकवरच की आहेत? तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि त्या 30 एकर 30 शेतकऱ्यांना एकर. वापरायला सांगितलं हा. आणि सगळे शेतकरी सक्सेस आहेत. सगळे शेतकरी सक्सेस साहेब. आणि तुम्हाला सांगू माझ्याकरता क्वालिटी माल आहेत त्यांच्यात. अजून माझ्याकरता क्वालिटी माल आहेत. बघा का माझं खोड हे जरा जुना झालाय म्हणताना क्वालिटी माल एवढं दिसत नाही. नाही आता तुम्हाला इथं साईडलाच एक बाग आहे तरी पण दाखवत तुम्हाला काय म्हणचाला माल आहे म्हणून त्यात. आहे ना? हा. जबरदस्त जबरदस्त. क्वालिटी बाज, तुम्ही बघितला तर बसून बागातनं उठत नाही तसं बाग आहे. एवढं क्वालिटीचा बाग. बरं, तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश द्याल? द्राक्ष शेतकऱ्यांना काय संदेश द्याल? संदीप साहेब आता तुम्हाला सांगू काय, हं. वैदिक कृषी अमृत आणि परत आपलं ते काय वैदिक SSM आहे, SSM आहे, RNPH आहे. RNPH आहे. आता नवीन काय प्रोडक्ट अजून launch तुम्हाला करत नावं आहे. ते घेता येत नाही कारण घेत नाही. कर्नाटक बॉर्डर असल्यामुळे ते म्हणजे- सगळं नावं सांगता येत हा, नाही मराठीत. पहिला जुन्यात जातो आम्ही थोडं. हं. आता नवीन आलेलं म्हणतो ते नावं घेता येत नाहीत तेवढं. बरं. खरं वापरावं सगळ्यांनी, कंटिन्यू वापर. कंटिन्यू वापरावं. आणि कसं आहे, एक डोस बांधून मी अपेक्षा करतो बाबा फळ माझा लय निघावं असं कधीही निघत नाही. बर, सातत्यानं वापरले 2 ते 3 सातत्यानं डोस दिले वापरायला पाहिजेत. हा. 2 ते 3 डोस दिले पाहिजे. दिले पाहिजे. साहेब तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लागते? मार साहेबाला आम्हाला भटकर साहेब आहे. भटकर साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करते. सर नमस्ते. नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव तानाजी हुटकर आहे. हं. आता बाग जर बघायला साहेब 20 वर्षाची बाग आहे हो तरी उत्पादन तर भरमसाठ देते. होय. आता आपण बरेच आज दिवसभर फिरलो की केमिकलच्या बागा कशा झाल्या तो सगळं कमजोर झालेत. पिवळ्या पडल्यात. पिवळ्या आत पडल्या माल ते- पण पिवळा पडलाय आणि होय पान पण पिवळं पडलेलं होय आहे. खोडकिडांची संख्या भरपूर आहे. वाढले. ह्या बागेत आता आपण राऊंड अनेक मारले. मुद्दे साहेब, खोडकिडा हाय नाही म्हणत नाही, एक 10% खोडकिडा आहे. किती? 10%. 10%. 10%. तो पण पूर्ण कमी होत आलेला आहे. पूर्ण आता साहेब कमी. खोडकिडा आहे, वलांडा तर पूर्ण वाळा तुम्ही तोडला, परंतु त्याच झाडावर आपण व्हिडिओ शूट करतोय. का करतोय तर खोडाने जरी पोकरला असेल, ते जुनं आहे, जो नाही पोकरला असेल तर माल कसा आहे, देखणा माल आहे. माल आहे असं देखणं आहे. है